ऑर्गन, मल्टिपल म्हणजे दोनपेक्षा जास्त. डिसफंक्शन सिंड्रोम, फंक्शन व्यवस्थित करत नाही आहे युजली, याला पूर्वी म्हणायचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर और मल्टीसिस्टम ऑर्गन फेल्युअर. तर प्रायमरी असू शकतो किंवा सेकंडरी असतो. प्रायमरी म्हणजे त्या ऑर्गनला इंजुरी झाली मग नंतर स्प्रेड झाली, किंवा सेकंडरी युजली सेप्सिस नंतर. त्याच्यामुळे मग iatrogenic कॉजेस काही पण, ट्रान्सफ्युजन, व्हेंटिलेशन, इन्फेक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे, इस्केमिया, इम्युन रिॲक्शन्स, इंटॉक्सिकेशन्स आणि मोस्ट कॉमन फॉलोड बाय सेप्सिस असतं. पॅथोजेनेसिस मग गटचा हायपोथेसिस आहे की स्प्लांकिक हायपोपरफ्युजन झाल्यामुळे परमिएबिलिटी झाली, मग तिथनं बॅक्टेरिया आत घुसले, किंवा एंडोटॉक्सिन मायक्रोफेज, तर निगेटिव्ह इन्फेक्शन नंतर एंडोटॉक्सिन बनले आणि मग इन्फ्लेमेटरी रिॲक्शन झाली, किंवा मग हायपॉक्सियामुळे मॅक्रोव्हस्क्युलरमुळे हायपॉक्सिया झाला आणि हायपॉक्सियामुळे मग पुढे इन्फ्लेमेशन झालं. इंटिग्रेटेड म्हणजे अबोव 3 म्हणजे गट प्लस एंडोटॉक्सिन प्लस हायपॉक्सिया. नंतर अल्टर्ड मेटाबॉलिझम, की इन्फ्लेमेशन झालं, एंडोथिलियम खराब झाला त्याच्यामुळे, आणि मग ल्युकोसाईट मायग्रेट झाले, फ्री रॅडिकल्स तयार झाले, मल्टिपल ऑर्गन डॅमेज झालं त्याच्यामुळे. म्हणजे फ्री रॅडिकल्स मेम्ब्रेनला डॅमेज करतील, ऑर्गॅनल्सला डॅमेज करतील. त्यालाच त्याने म्हटलं आहे ऑटो कॅनिबलिझम. तर न्यूरोमध्ये GCS डाऊन होईल, एडेमा होईल. CVSमध्ये वस्क्युलर टोन जाईल, परमिएबिलिटी वाढेल, ऑक्लुजन स्टेसिस होईल, मायोकार्डियल डिप्रेशन होईल. त्याच्यामुळे हायपोटॅकी, SVR फॉल होईल, लीक होईल, ॲरिथमियाज होतील. रेस्पीमध्ये हायपॉक्सेमिया आणि मिसमॅच होईल. GIमध्ये ब्लड फ्लो मोटिलिटी खराब होईल, त्याच्यामुळे अल्सर्स होतील, इलियस होईल, डिस्टेन्शन, डायरिया होईल. जीवमध्ये डिस्फंक्शन होईल, त्याच्यामुळे रिनल फेल्युअर होईल, फ्लुइड इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होईल. इमोमध्ये अँटीबॉडी आणि जे काही इम्युनचं हे होईल, त्याच्यामुळे इन्फेक्शन्स होतील, ॲनिमिया, थ्रोम्बोसायटोपिनिया, जनरलाइज्ड फीवर, टॅकी. न्यूरोमध्ये मायोपॅथी, न्यूरोपॅथी होतील. ट्रीटमेंट, रिससिटेशन, हायपरडायनॅमिक स्टेट मेंटेन ठेवायची, व्हॉल्यूम लोडिंग करायचं 30 ml, 40 का लिहिलं माहीत नाही, फर्स्ट आवरमध्ये इन पीडियाट्रिक. ओके, ठीक आहे. क्रिस्टलॉइड्स द्या, ट्रान्सफ्युजन गरजेचं नाही आहे. आयनोट्रॉप्स द्या, पण आयनोट्रॉप्सचा काय इफेक्ट होईल स्प्लाझ्मिक सर्क्युलेशनवर माहीत नाही. प्रेसिपिटेटिंग कॉजला ट्रीट करा. मग सपोर्टिव्ह थेरपी आहे, कार्डियक आउटपुट असेल, रेस्पिरेटरी असेल, मेटाबॉलिक असेल, स्ट्रेस रिस्पॉन्स प्रिव्हेंट करा, सेडेशन, ॲनाल्जेसिया, हायपोथर्मिया, इन्फ्लेमेशन, इन्फेक्शन. मग प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी काहीतरी लिहायच्या म्हणून DVT, नेफ्रोटॉक्सिन, डिकंटॅमिनेशन, अल्सर प्रोफायलॅक्सिस, लंग व्हेंटिलेशन, प्रोटेक्टिव्ह व्हेंटिलेशन, ट्रान्सफ्युजन रिस्ट्रिक्शन. मग स्कोर्सला आहे मॉड्स स्कोर. GCS, प्रेशर ॲडजस्टेड हार्ट रेट, PF रेशो, बिली, क्रियाट, प्लेटलेट, मॉड्स. इटियोलॉजी, हायपोथेसिस, साइन सिम्टम्स, पॅथोफिजियोलॉजी, ट्रीटमेंट.